नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता। सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की इंद्रा राणीच्याच विचारात असतो। तेवढ्यातच त्याला कोणाचा तरी कॉल येतो। राणीचाच असेल म्हणून तो खूप आनंदाने मोबाईल काढून बघतो तर केटीने कॉल केलेला असतो, म्हणून जरा त्याचा मूड ऑफ होतो। पण हे त्याला पण जाणवतं, म्हणून तो स्वतःला प्रश्न विचारतो, खरंच मी राणीच्या प्रेमात तर नाही ना पडलोय? नंतर फॅक्टरीत गेल्यावर तर त्याला सगळीकडे राणीच दिसत असते। तेव्हा त्याचं मन त्याला म्हणतं की इंद्रा महाडिक, फायनली तुम्ही राणीच्या प्रेमात पडलात। तेव्हा इंद्रा पुन्हा एकदा राणीसोबतच्या सुंदर रोमॅन्टिक स्वप्नात हरवून जातो। तर इकडे घरी मालती आबांना सांगत असते की आता मी सुद्धा राणीचं कौतुक करायचा मनापासून प्रयत्न करीन। त्यावर आबा म्हणतात, असं झालं तरच या घराचं नंदनवन होईल। इकडे इंद्रा आता स्पष्टपणे मान्य करतो की येस, आय एम इन लव्ह। तर राणीच्या घरी तिची आई इंद्राचे आभार व्यक्त करण्यासाठी त्यांच्या घरी सगळ्यांसाठी खूप प्रेमाने शेवयाची खीर बनवून पाठवते। तिकडे महाडिकांच्या घरी उर्मिला मालतीला सांगत असते की मी काल राणीचा हात भाजला तेव्हा मालती इतकी खुश होते। वा वा उर्मिला, हेच तर हवं होतं मला। हे असंच तोपर्यंत चालू ठेव जोपर्यंत ती राणी स्वतः कंटाळून हे घर सोडून पळून जाणार नाही। आणि दोघेही खळखळून हसत असतात। आता उर्मिला अंगणात उभी असते, तितक्यात तिला राणीचे बाबा येताना दिसतात। वा छानच, आता यांचा पाणउतारा करण्याची आणि त्या राणीचं पडलेलं तोंड पाहण्याची चांगलीच संधी मिळाली आहे, असं म्हणत ती बुवांचा तोंडाला येईल ते बोलून खूप अपमान करते आणि ही घाणेरडी खीर फेकून द्या म्हणत तो डबा बुवांच्या हातून हिसकाटून घेते। तेवढ्यातच राणी तिचा हात धरते। माझ्या आईने पाठवलेली खीर आहे ती, द्या इकडे माझ्याकडे, असं म्हणत तिला डबा मागते, पण उर्मिला देतच नसते। तेवढ्यातच इंद्रा विक्रांत फॅक्टरीतून येतात। आबा पण येतात आणि हे काय चाललंय असं विचारतात। तेव्हा राणी सगळं सांगते। उर्मिला चिडून तिच्यावर हात उगारत असते, पण राणी तिचा हात पकडते। पुढील भागात आपल्याला असं दिसतं की राणी उर्मिलाला चांगलंच सुनावते, म्हणून उर्मिला निघून जात असते। तेव्हा इंद्र तिला थांबवतो आणि राणीची माफी मागायला सांगतो। आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे। तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर। तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या।